जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, या जगातलं सगळ्यात कठीण काम कोणतं माहितीये का? आपल्या मनावर कंट्रोल करणं. आणि सगळ्यात मोठी लढाई तीच आहे, मनावर कंट्रोल करणं. आणि ही लढाई जो जिंकतो तोच राजा माणूस आहे बरं का. आपलं मन हे वाऱ्यासारखं असतं. एका क्षणात आनंदी तर एका क्षणात दुःखी असतं. एका क्षणात तुम्ही घरात जेवायला बसलाय तर एका क्षणात तेच आपलं मन हॉटेलमध्ये जेवायला बसलेलं असतं. एका क्षणात तुम्ही घरात बसलाय तर दुसऱ्या क्षणात तुम्ही मित्रासोबत गप्पा मारत बसलाय. एका क्षणात आनंदी होताय तर एका क्षणात दुःखी होताय. कधी भूतकाळात अडकताय तर कधी भविष्याची चिंता करताय. कधी आपलं मन आपल्याला धैर्य देतं तर कधी आपलं मन आपल्याला घाबरवतं. कधी आपलं मन आशा निर्माण करतं तर कधी आपलं मन निराशेच्या खोल दरीत ढकलून देतं. पण हेच मन जेव्हा आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातं तेव्हा पूर्ण आयुष्य आपलं विस्कळीत होऊन जातं. आपण अनेकदा म्हणतो माझं मन माझ्या ताब्यात नाही, पण हे मन ताब्यात ठेवण्यासाठी काही सराव करावा लागतो, काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. समजा एखादा घोडा सुरुवातीला उधळलेला असतो आणि त्याच घोड्याला योग्य प्रशिक्षण दिलं तर तो नियंत्रणामध्ये येतो. मनाला नियंत्रणात ठेवणं म्हणजे दाबून ठेवणं असं नाही, म्हणजे त्याला योग्य दिशा देणे. आणि त्या योग्य दिशा कशा द्यायच्या हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण हे सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, स्वतःच्या विचाराचं निरीक्षण करा. आपण दिवसभर किती विचार करतो, पण या गोष्टीकडे आपण कधी लक्ष देतो का? तर नाही. आपण दिवसभर किती विचार करतो, पण आपण काय विचार करतो या गोष्टीकडे आपण कधी लक्ष देतो का? तर नाही. अनेकदा आपण कल्पना करतो, त्या गोष्टीमुळे दुःखी होतो. जे घडलं नाही, जे घडणार नाही त्या गोष्टीवर विचार करून आपण मन दुःखी करतो. म्हणून रोज काही मिनिट शांत बसा आणि विचार करा, आता मी जो विचार करतो या विचाराने माझा फायदा होणार आहे का माझं नुकसान होणार आहे? आता मी जो विचार करतोय त्या विचारामुळे मी मजबूत बनणार आहे का कमजोर बनणार आहे? मी आता जो विचार करतोय तो विचार योग्य आहे का? आणि ते जर विचार योग्य नसतील तर आत्ताच थांबवा ते विचार. आत्ताच स्वतःला सांगा, मी आजपासून असा विचार करणार नाही. माझं मन मी तिकडे भटकून देणार नाही, मी माझ्या मनावर कंट्रोल करणार. नंबर 2, मनाला काम द्या. आता मनाला काम द्यायचं म्हणजे काय? रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर असतं. आपलं हे रिकामं मन अनेकदा नकारात्मक विचाराचं घर बनतं. म्हणून स्वतःला एका चांगल्या कामात गुंतवा. याच्यावरून मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, ते लक्ष देऊन तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल. एका गावात एक वृद्ध साधू राहत होता. एके दिवशी एक तरुण त्याच्याकडे गेला आणि तो म्हणाला, माझं मन खूप वाईट विचार करतंय, चिंता करतंय, माझं मन मला शांत बसूनच देत नाही. त्यावर साधूने त्याला एक रिकामं शेत दाखवलं आणि म्हणाला, या शेतात काहीच पेरलं नाही तर काय उगेल? त्यावर तरुण बोलला, तण उगवेल. त्यावर साधू हसला आणि म्हणाला, मनाचं सुद्धा तसंच आहे. मनाला जर चांगलं काम, चांगलं ध्येय, चांगले विचार आणि मेहनत दिली नाही तर त्यात चिंता, भीती, नकारात्मक विचाराचा ताणतणाव आपोआप वाढेल. त्या दिवसापासून तरुणाने स्वतःला कामात, अभ्यासात, चांगल्या गोष्टीमध्ये, चांगल्या सवयीमध्ये गुंतवून टाकलं. काही महिन्यानंतर तो पुन्हा साधूकडे गेला आणि म्हणाला, माझं मन आता खूप शांत आहे. रिकामं मन चिंता निर्माण करतं आणि व्यस्त मन प्रगती निर्माण करतं. म्हणून मनाला काम द्या आणि तोच तुमचा सगळ्यात मोठा मित्र असेल. नंबर 3, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत बसू नका. लोक काय बोलतात, लोक काय विचार करतात, लोकांचं वागणं कसं आहे, या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया करत बसलं तर आपलं मन कधीच शांत राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा खूप मोठी ताकद आहे. एकदा एक सिंह जंगलातून चालला होता, पण वाटेत काही कुत्री त्याच्याकडे बघून भुंकू लागले. पण सिंह काही थांबला नाही, ना त्याने प्रतिक्रिया दिली नाही. तो पुढे चालत राहिला. ते पाहून एका कोल्ह्याने त्याला विचारलं, तू त्यांना उत्तर का नाही दिले? त्यावर सिंह बोलला, मी जर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला उत्तर द्यायला थांबलो तर मी माझ्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. प्रत्येक टीका, प्रत्येक बोलणं, प्रत्येक अपमान याच्यावर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे आपल्या ध्येयाकडे चालत राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद असते. नंबर 4, स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. आपलं काय होतं माहितीये का, आपण अनेकदा स्वतःला कमी लागतो आणि स्वतःला बोलतो, माझ्याकडून हे होणार नाही, मी हे काय करू शकणार नाही, मी खूप मागे पडलो, माझं नशीब खूप खराब आहे. आणि असे विचारच स्वतःला कमजोर करतात. त्यापेक्षा स्वतःला सांगा, मी प्रयत्न करेन, मी शिकत आहे, मी हळूहळू पुढे जात आहे. एका गावात एक तरुण राहत होता. तो कुठलंही काम करण्यापूर्वी स्वतःला बोलायचा, माझ्याकडून हे होणार नाही. त्यामुळं त्यानं अनेक मोठमोठ्या संध्या गमावल्या होत्या. एके दिवशी त्याच्या आजोबाने त्याला आरशापुढे उभा केलं आणि ते आजोबा बोलले,
तू दररोज स्वतःशी एक चांगलं वाक्य बोल. दुसऱ्या दिवसापासून तो बोलू लागला, मी प्रयत्न करीन, मी शिकेन आणि मी नक्की पुढे जाईन. आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागला आणि ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी तो करू लागला. त्याच्या ही गोष्ट लक्षात आली, सगळ्यात मोठा संवाद हा जगाशी नाही तर स्वतःशी आहे. म्हणून स्वतःशी नेहमी सकारात्मक बोला. तुमचे शब्द तुमचे विचार घडतात आणि तुमचं आयुष्य बदलतं. नंबर 5, मनाला शिस्त लावा. तुम्ही जर मनाला जे वाटेल ते करत राहाल तर तुमचं मन खूप हट्टी होत जाईल. एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक खूप चंचल घोडा होता. घोडा कधी इकडे धावायचा, घोडा कधी तिकडे धावायचा, सांगितलेल्या गोष्टी करत नसायचा. पण शेतकऱ्याने त्याला कधी मारलं नाही, कधी ओरडलं नाही, पण रोज थोडा वेळ त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला घोडा ऐकत नव्हता, नंतर तो हळूहळू शिस्तीत चालू लागला. मग एक दिवस त्याच्या मुलाने त्याला विचारलं, बाबा, हा घोडा एवढा शिस्तबद्ध कसा झाला? शेतकरी हसला आणि म्हणला, बाळा, शिस्त कधी एका दिवसात लागत नाही. रोज थोडी सवय, थोडा संयम, थोडं सातत्य लागतं, तेव्हा चांगली सवय लागते. आपलं मन ही घोड्यासारखं असतं. त्याला चांगली सवय लावायची असेल तर त्याला चांगले विचार, चांगल्या सवयी आणि नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, मनाला नियंत्रणामध्ये ठेवणं म्हणजे मनाला दाबून ठेवणं असं नाही, तर रोज योग्य दिशेने थोडं थोडं मार्गदर्शन करणे हेच आहे. लक्षात ठेवा.